वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनेलला क्लिक करा आणि रोज अपडेट मिळवण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा. नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा. कोकमठाण येथे आत्मा मलिक ध्यान योग मिशनचा गुरुपौर्णिमा महोत्सव उत्साहात संपन्न. 4 ते 5 लाख भाविकांनी घेतला संत दर्शनाचा लाभ. अखंड अन्नदानाने भक्तांची सेवा. अहिल्यानगर जिल्ह्यातील कोकमठाण येथे आत्मा मलिक ध्यान योग मिशन आयोजित गुरुपौर्णिमा महोत्सव 23 ते 29 जुलै 2026 या कालावधीत अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडला. या 7 दिवसीय सोहळ्यात 4 ते 5 लाख भाविकांनी श्री सद्गुरू जंगलीदास माऊली यांच्या दर्शनाचा लाभ घेतला, तसेच महाप्रसादाचा आस्वाद घेतला. महोत्सवादरम्यान अखंड अन्नदानाची व्यवस्था करण्यात आली होती. 23 जुलै रोजी श्री 1008 महामंडलेश्वर परमपूज्य मा कनकेश्वरी देवीजी यांच्या श्री गुरुगीता कथेला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कथा श्रवणासाठी मोठ्या संख्येने भक्त उपस्थित होते. गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, विधान परिषदेचे आमदार विवेक कोल्हे आणि कोपरगावचे आमदार आशुतोष काळे, कोकमठाण आत्मा मलिक आश्रमचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी, नाशिक पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे, दुर्गाताई तांबे, आबासाहेब थोरात यांनी उपस्थित राहून श्री सद्गुरू जंगलीदास माऊली यांचे दर्शन घेत आशीर्वाद घेतले. यावेळी आमच्या प्रतिनिधींनी सोमनाथ डोळे यांनी गुरुपौर्णिमा महोत्सवाच्या आयोजनाची माहिती विश्वस्तांकडून जाणून घेतली. महोत्सव यशस्वी करण्यासाठी विश्वस्त मंडळ, स्वयंसेवक आणि सेवाभावी कार्यकर्त्यांनी मोठे योगदान दिले. या प्रसंगी विश्वस्त हनुमंतराव भोंगळे साहेब, बाळासाहेब गोरडे, प्रकाश भट, CA खर्डे, वसंतराव गायकवाड, अर्जुनराव डांगे, धर्मा गुरुसळे, विभाग प्रमुख साहेबराव गाडे, भाऊसाहेब जपे, बाळासाहेब डोळे, मृणाल डोळे यांच्यासह हजारो भाविक उपस्थित होते. प्रतिनिधी सोमनाथ डोळे. हरे राम 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 हरे हरे कृष्णा 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 हरे हरे राम 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 हरे हरे कृष्णा 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 हरे हरे राम 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 हरे हरे कृष्णा 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 हरे आत्मा मलिक या उत्सव काळामध्ये असणारी या ठिकाणची ध्वनी क्षेपण यंत्रणा अर्थात साऊंड सिस्टम नाशिक नगरी या नाशिक शहरातील आदरणीय शुक्लाजी परिवार गेली जवळपास 45 वर्ष माता कनकेश्वरी देवीच्या प्रत्येक कथेत कार्यक्रमामध्ये भारतात आणि भारताच्याही बाहेर हीच यंत्रणा कार्यरत असते. आपल्या संपूर्ण उत्सव काळामध्ये नाशिकहून हा परिवार 7 दिवसासाठी या सेवेमध्ये रुजू होता. परिवाराचे सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत. श्रीमान मोहनरावजी शेलार आणि त्याचबरोबर संत ब्रह्मांडानंद महाराज आपण सन्मुख येऊन बाबाजी जय जय ब्रह्म सद्गुरु जय जय ब्रह्म
सर्वांचे आभार व्यक्त करत आहोत. पाठीमागे हा ओम गुरुदेव. आपल्या आश्रमामध्ये जे एवढे लांबून भाविक येतात, किती भाविकांनी दर्शन घेतलं आणि काय रूपरेषा आहे? साधारणतः या आत्मा मालिक सद्गुरू आत्मा मालिक माऊली गुरुपौर्णिमा 2026 साठी यावर्षी दिनांक 22 जुलै ते 29 जुलैपर्यंत जवळजवळ 4 लक्षपेक्षा अधिक भाविक या ठिकाणी आले आणि गेले. त्यातली त्यात 10,000 भाविक हे कायमस्वरूपी या ठिकाणी मुक्कामाला होते आणि ह्या पॅन्डॉलमध्ये 12,000 भाविकांची बसण्याची खुर्च्यावर बसण्याची व्यवस्था केलेली होती. बाकी काही भाविक हे खाली बसत होते आणि यासाठी पाणी व्यवस्था, भोजन व्यवस्था, त्यानंतर निवास व्यवस्था, आरोग्य व्यवस्था, ह्या सर्व व्यवस्था आम्ही वेगवेगळ्या कमिट्या ह्या गावोगावच्या नेमून आणि करण्यात आलेली होती. यासाठी आत्मा मालिक ध्यानयोग मिशन हे संपूर्ण त्यांच्या अखत्यारीखाली आणि गुरु महाराज सद्गुरू आत्मा मालिक माऊलींच्या आशीर्वादाने कार्य करीत आहे आणि हे कार्य संपूर्ण 8 दिवसामध्ये पूर्णतः व्यवस्थितरित्या पार पडलं. कोणतीही याच्यामध्ये कुणाला दुखापत, चेंगराचेंगरी वगैरे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. आत्मा मालिक परदेशातले किती भाविक येतात महाराज? परदेशामधले यावेळेस जवळजवळ 200 भाविक आलेले होते आणि हे भाविक आपल्या मलेशिया, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका, त्यानंतर अमेरिका अशा विविध युरोपियन आणि फॉरेन ह्या कंट्रीमधून आलेले होते. ओम गुरुदेव. आत्मा मालिक अन्नदानासाठी प्रतिवर्षी संपूर्ण महाराष्ट्रातून वेगवेगळ्या जिल्ह्यातून लाखो भाविक इथे येत असतात आणि येताना आपल्याकडनं पूर्ण फुलाची पाकळी धान्य रूपात, धन रूपात, कुठल्याही रूपात येऊन इथे दान देण्याचा त्यांचा प्रघात असतो. त्यात गहू, तांदूळ, तेल पासून पिठापर्यंत सर्व व्यवस्था भाविकांनी केलेली असते. भाविक स्वतः सेवा देऊन इथला दुसऱ्या भाविकांची सोय करतात. म्हणजे जवळजवळ लाखो भाविक गेल्या 2-3 दिवसातच इथे आलेत. म्हणजे सप्ताह होता तर 2 लाख भाविक तरी इथून प्रसाद घेऊन गेलेले आहेत आमच्याकडनं. त्याशिवाय जे शाळेच्या कॅम्पसमध्ये जे पालक आहेत ते सुद्धा मुलांना इथे घेऊन येत आहेत. येताना त्यांच्याकडनं जो भाजीपाला असेल, त्यांच्या शेतात पिकणारी काही वस्तू असेल, प्रेमाने भावाने गुरुदेवांना अर्पण करत असतात. आणि हा आनंद आमच्या मनात, हृदयात काय निरंतर असतो की अधिकाधिक अधिक सेवा गुरुदेवांच्या आमच्या हातून घडो म्हणून प्रत्येक जीव इथे तळमळीने दिवस रात्र सेवा देत असतो. आत्मा मालिक. ओम.